देणाऱ्या पंचायत समितीमध्ये आम्ही तुम्हाला राज्यामध्ये फिरू देणार नाही, पळताभळी थोडी करू, अशा प्रकारचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देतोय। येणाऱ्या काळात आम्हाला कायमस्वरूपी रोजगार जर नाही दिला तर आणखी आमचं आंदोलन अधिक तीव्र करू। नाही, या राज्यातल्या तरुणांना रोजगार देणं हा त्याचा हक्क आहे। राईट टू सर्व्हिस, राईट टू एज्युकेशन, एज्युकेशन नंतर राईट टू सर्व्हिस हा आमचा हक्क आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला अधिकार आहे, तो हक्क आणि अधिकार आम्ही मिळवणार। बाबाला बोला। अहो त्यांनी बोलले तरच बाकी सगळं खरं आहे। पत्रकार जेवढे आहेत ना ते मला ओळखलेच नाही। म्हटलं बरं खोकला गेला तिकडे बरोबर चालत गेले, इथं काय भेटत नाही हे तिकडे घेतलंय। सुंटे वाचून खोकला गेला वाटलं तुम्हाला? साहेब आम्हाला उठवलं नाही, पण सरकार आम्हाला आमच्या मोर्चाची दखल आम्ही काय बोलायला नको तुम्ही नाही, आम्हाला आमची भूमिका आता हे आमचे नेतृत्व आहेत। बाबा टेंट तर नाही ना सर, तिथं आवाज सव्वा पैसे मागायला लागले ते टेंटवाला। अच्छा साहेबांचं होऊ देत काय तुम्ही थांबा बरं कसं हे झाल्यानंतर पण आम्हाला पाठवतो टेंट नाही, टेंटला पैसे मागतोय तो आवाजच्या सव्वा। काय नाही, सकाळपासून एकाच ठिकाणी मी बसून आहे विधान भवनामध्ये। हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सगळी 288 आमदार या ठिकाणी आहेत, परत त्यानंतर माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना जी महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आली होती, तब्बल 5 महिने 6 महिने पहिल्या 6 महिने होते। नंतर मी आंदोलन जेव्हा देहूतून मुंबई पायदिंडी काढली त्यावेळेस माननीय भरतसिंग गोगावले साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा 5 महिने मुदतवाढ भेटली। पण आज तब्बल 11 महिन्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, या मुलांना घराचा रस्ता दाखवलेला आहे। तर मी आता आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या अनुषंगाने या मुलांनी पुन्हा कुठे जायचं, जर या मुलांना अप्रेंटिसशिप दिलं होतं तर ते पत्र दाखवावं, या मुलांनी या ठिकाणी काम करावं, अप्रेंटिसशिप दिली कशासाठी हे या ठिकाणी सांगावं। सरकारी या मुलांना रोजगार देतो म्हणतंय, त्या सरकारने मला काय म्हणायचं की ज्या अनुषंगाने जे आश्वासन तुम्ही दिले होते तो दिलेला शब्द पाळावा म्हणून स्मरण दिन तुम्हाला आठवण करून देण्यासाठी नागपूर या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये रस्त्यावरती चटई हातरून आम्ही आता या ठिकाणी बसलेले आहोत। जोरपत्र आमची एकनाथ शिंदे साहेबांची भेट होत नाही तोरपत्र इथून उठणार नाही, ह्या कडक भूमिकेमध्ये मी स्वतः या ठिकाणी आहे। मागणी पूर्ण झाल्यानंतर दुधाभिषेक करणार, यांचं रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम गळ्यामध्ये पोट लावणार, आरती करणार यांच्या नावाची। चलता देव नाही पुजते पत्थरों से काम, जितनी आत्मा पूजे उतनी शालिग्राम असं शास्त्र सांगतं। राष्ट्रीय संत गाडगेबाबांचा मी शिष्य आहे, गाडगेबाबां संप्रदाय माझा आहे। माणसातला देव बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये ठेवून माणसातला देव बघा। अनेक महाराज मंदिरं देवळं बांधतील, पण हा तुकाराम महाराज माणसातला मंदिर बांधण्याचं काम करतोय, माणसातला देव बघण्याचं काम करतोय। या मुलांचं नेतृत्व गेले मी 1 वर्ष झालं करतोय, सगळा सो खर्चाने आतापर्यंत आंदोलन करत आलो आणि आता देखील ह्याच पद्धतीनं आंदोलन या ठिकाणी करण्यासाठी आलोय। अनेक मंदिरं देवळं महाराज भरपूर बघितले असतील, वर्गणी गोळा करून भरपूर करत असतील, पण मला तसं न करता मला हे मंदिर घडवायचं आहे। आणि ह्या तरुण मुलांची युवा पिढी अनेक मंडळी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून व्यसनाधीन होतात, पण आज तुकाराम महाराजांच्या नादाला लागून व्यसनाधीन न होता एक आध्यात्मिक ओढ यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, त्यांना कुठेतरी दगा जाऊ नये म्हणून 1,34,000 विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत असताना मी स्वतः या ठिकाणी महाराज आहे, 4 मठ आहेत, 200 माणसं कामाला आहेत, सगळं सोडून ह्या मुलांच्यासाठी मी रस्त्यावर उतरलोय। ज्या मंत्री महोदय आतमध्ये बसलेले आहेत, सगळे मंत्री महोदय, आमदार, खासदार हे सगळे मंडळी निवडणूक टायमाला यांच्या सगळ्यांचे पाया पडले जातात, पण आज त्यांना भेटायला वेळ इथं उपलब्ध होत नाही। जेवढी मुलं आहेत त्याच्यापेक्षा डबल संख्येने पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावला गेला आहे, ही दुःखाची गोष्ट आहे। हे काय आतंकवादी नाही आहेत, हे अतिरेकी नाही आहेत, स्वतःच्या रोजगारासाठी कुठलाही गुन्हा न ह्याच्यावर न होता शांत आणि सही पद्धतीने आंदोलन व्हावं,
सरकारपर्यंत मेसेज पोहोचवावा. आम्ही रस्त्यावर